नमस्कार. व्यंकटेशा बिजडेव सेंटरच्या बिझनेसच्या बाराखडी या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा टॉपिकचा विषय आहे द इम्पॉर्टन्स ऑफ डेटाबेसेस इन बिझनेस. तर आपण बिझनेसमध्ये जर आपला डेटाबेस प्रॉपरली मेंटेन केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. आता डेटाबेस हा कुठल्या स्वरूपाचा असू शकेल? तुमचे एक्झिस्टिंग क्लायंटचा डेटाबेस असेल की ज्यांनी तुमच्याकडून सर्व्हिस घेतलेली आहे, किंवा जे अवेटिंग तुमचे क्लायंट्स आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांचा डेटाबेस असेल. आता या डेटाबेसमध्ये तुम्ही काय काय इन्क्लूड करू शकता? त्यांचं नाव, कोणत्या डेटला त्यांनी तुमच्या ऑफिसला व्हिजिट दिलेली आहे, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा फोन नंबर, आवश्यक असेल तर त्यांचा ईमेल ॲड्रेस. हा जर डेटाबेस तुम्ही प्रॉपरली मेंटेन केला, तुम्ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये करू शकता किंवा तुम्ही एखादं रजिस्टर केलं असेल त्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. कॉम्प्युटर बेस जर असेल तर तो मेंटेन करणं, एडिटिंग करणं हे खूप इझी जाऊ शकेल. आजच्या काळामध्ये कॉम्प्युटर बेस्ड डेटाबेस तयार करणं कधी देखील हितावं असतं. तर असे एक्झिस्टिंग क्लायंट्स, न्यू क्लायंट्स, अवेटिंग क्लायंट्सचा जो तुम्ही डेटाबेस मेंटेन केला प्रॉपरली, तो वेळोवेळी अपडेट केला, तुमच्या एक्झिस्टिंग क्लायंट्सचा, एक्झिस्टिंग ग्राहकांचा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप देखील क्रिएट करू शकता. कारण की त्यांनी तुमची सर्व्हिस किंवा तुमचं प्रोडक्ट घेतलेलं आहे आणि काही ना काहीतरी मत तुमच्याबद्दल किंवा काही ना काहीतरी रिलेशन्स तुमच्या बिझनेसच्या बद्दल त्यांचं झालेलं आहे. याच्यातूनच तुम्हाला नवीन ग्राहक मिळू शकतील. तुम्ही त्याचा प्रॉपरली ग्रुप तयार केला आणि वेळोवेळी त्यांना नवीन काही अपडेट्स तुम्ही प्रोव्हाइड केले तर तेच एक्झिस्टिंग क्लायंट्स तुम्हाला परत नवीन बिझनेस देऊ शकतात. अवेटिंग जे ग्राहक आहेत, ज्यांनी तुमच्या बिझनेसला व्हिजिट दिली आहे पण खरेदी केलेलं नाही आहे, किंवा आता आमच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्यानं व्हिजिट केली पण तो जॉईन झाला नाही आहे, तर अपेक्षित आहे की तुम्ही त्यांना फॉलोअप करा. कारण की आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे की फॉलोअपमधून देखील काही ॲडमिशन्स झालेले आहेत, किंवा इतर बिझनेसेसमध्ये तुम्ही त्यांना फॉलोअप घेतला तर जे एन्क्वायरी केलेले क्लायंट्स आहेत किंवा ग्राहक आहेत ते तुमच्याकडून खरेदी करू शकतात आणि त्यातून देखील तुम्हाला बिझनेस मिळू शकतो. जे एक्झिस्टिंग क्लायंट्स आहेत तुमचे, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या ऑकेजनला, जसे दिवाळी असेल, दसरा असेल, गुढीपाडवा असेल, असे जे आपण न्यू इयर असेल, अशा वेळेस त्यांना तुम्ही ग्रीटिंग जर पाठवलं तर ते तुमच्या टचमध्ये राहू शकतात. तुमच्या बिझनेसचं एखादं काही फंक्शन असेल त्या फंक्शनला देखील तुम्ही त्यांना इन्व्हाइट करू शकता. यामुळे देखील तुमच्या बिझनेसची त्यांचा टच राहील आणि त्यामधून देखील काही बिझनेस तुम्हाला मिळू शकेल. तर डेटाबेसचा उद्देश नुसतं मेंटेन करणं उपयोग नाही आहे, तर कंटिन्यूस त्यांचा फॉलोअप घेणं, त्यांच्या टचमध्ये राहणं हे गरजेचं आहे. पण त्यासाठी प्रॉपर डेटाबेस तुमच्या ग्राहकांचा तुमच्याजवळ असणं
हे गरजेचं आहे, कारण की यातूनच तुम्हाला, कारण की रिपीट ग्राहक होणं हे तुमच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगलं असतं. जेवढा डेटाबेस तुमचा मोठा असेल तेवढं तुम्हाला त्यातून बिझनेस हा चांगल्या रीतीनं मिळणार आहे. तर तुम्ही असा डेटाबेस मेंटेन करत असाल तर उत्तमच आहे. जर नसाल तर तो करणं तुमच्या व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. आणि नुसतं मेंटेन न करता त्यांना वेळोवेळी फॉलोअप घेणं, त्यांच्या टचमध्ये राहणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. तर नक्कीच आपण असा डेटाबेस तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहूया आणि या डेटाबेसच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवूया या शुभेच्छासह आजचं टॉपिक संपवतो. खूप खूप धन्यवाद.